नमस्कार मित्रांनो, मी पारस आपलं स्वागत करतो इनक्रेडिबल इंडिया विथ पारस या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण यामध्ये भारतातील विविध पर्यटन स्थळांचे सौंदर्य, किल्ले, प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वारसास्थळे आणि त्यामागचा न माहीत असलेला इतिहास आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग आज आपण पाहणार आहोत भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महत्त्वाचे हिंदू तीर्थस्थान असलेले त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. तर मग या ज्योतिर्लिंगाची स्थापना कशी आणि केव्हा झाली? गोदावरी या पवित्र नदीचा उगम कसा झाला? कुशावर्त कुंडामध्ये स्नान केल्यामुळे पापे नष्ट होतात का? ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरामध्ये डाळ अर्पण केल्यामुळे आपण कर्जमुक्त होतो का? संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची समाधी येथेच का आहे? त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये नारायण नागबली, कालसर्पपूजा, त्रिपिंडी श्राद्ध यांसारख्या पूजा येथेच का केल्या जातात? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्र्यंबकेश्वर हे शहर महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात नाशिक या शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. पुण्यापासून हे अंतर 243 किलोमीटर तर मुंबईपासून हे अंतर 193 किलोमीटर आहे. या ठिकाणी तुम्ही देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून रेल्वेने नाशिक रोड या रेल्वे स्थानकावर येऊ शकता. इथून सर्वात जवळचे विमानतळ ओझर नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. नाशिक या शहरापासून तुम्ही बाय बस किंवा प्रायव्हेट कारने त्र्यंबकेश्वर ठिकाणी येऊ शकता. चला तर मग आता जाणून घेऊयात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची स्थापना कशी झाली. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचा इतिहास अतिशय रंजक आहे. असे म्हटले जाते की येथे अनेक ऋषी एकत्र राहत होते. महर्षी गौतम येथे आपली पत्नी अहिल्या हिच्यासह राहत असताना एकदा सलग 24 वर्षे दुष्काळ पडला. लोकांची उपासमार होऊ लागली. पण गौतम ऋषींनी वरुण देवाला प्रसन्न करून घेतले असल्याने त्यांच्या आश्रमात रोज पाऊस पडत असे. तेथे भात पिकवून ते अनेकांना जेवू घालत. त्यामुळे त्यांच्या तपोवनात अनेक ऋषी राहावयास आले. एकदा त्यांच्या तपोवनात राहणाऱ्या ऋषींच्या पत्नींचा अहिल्याबरोबर काही विवाद झाला. त्या अहिल्यावर नाराज झाल्या. त्यांनी आपापल्या पतींकडे गौतम ऋषींना तपोवनातून दूर करण्याचा हट्ट धरला. त्यावर त्या ऋषींनी भगवान गणेशाची आराधना केली आणि त्यांना प्रसन्न करून घेतले. भगवान गणेशांकडे त्यांनी गौतम ऋषींना या आश्रमापासून दूर करण्याचा वर मागितला. भगवान गणेशांनी ऋषींना असा वर मागण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी त्यांचा निरुपाय झाला. त्यानंतर भगवान गणेश एका दुर्बल गायीचे रूप घेऊन गौतम ऋषींच्या शेतातील पीक खाऊ लागले. जेव्हा गौतम ऋषींनी हातात दर्भ घेऊन त्या गायीला शेतातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती गायी मृत्युमुखी पडली. सर्वजण गौतमांची निर्भसना करू लागले. गौतम ऋषी आश्चर्यचकित आणि दुःखी झाले. आश्रमातील सर्व ऋषींनी त्यांना आश्रम सोडून जाण्यास सांगितले. त्यांना वेदपाठ तसेच यज्ञ यागादी कर्मे करण्यास मज्जाव केला. गौतम ऋषींनी अत्यंत विनम्रतेपणे त्या ऋषींकडे गोहत्येच्या पापाचे परिमार्जन कशाने होईल याबद्दल विचारणा केली. ऋषींनी त्यांना ब्रह्मगिरीस 101 प्रदक्षिणा करून शिवशंकराची उपासना करण्यास व गंगास्नान करण्यास सांगितले. त्याप्रमाणे ते आपली पत्नी अहिल्यासह भगवान शंकराची आराधना करू लागले. अनेक वर्षे कठोर तप केल्यावर भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी गौतमांसमोर प्रकट होऊन त्यांना वर मागण्यास सांगितलं. गौतम ऋषींनी गंगास्नान करून गोहत्येच्या पापापासून मुक्ती मिळवण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु गंगा नदी महादेवाच्या जटेतून बाहेर येऊ इच्छित नव्हती. म्हणून भगवान शंकरांनी क्रोधित होऊन येथे तांडव नृत्य केले आणि आपली जटा जमिनीवर आपटली. हेच ते जटा मंदिर. त्या जटेतून गंगेचा एक प्रवाह मुक्त झाला. त्या स्नान करून गौतम ऋषींनी गोहत्येच्या पापापासून मुक्त झाले. त्यानंतर गौतम ऋषींनी भगवान शिवांना तेथे नित्य निवास करण्याची प्रार्थना केली. त्या प्रार्थनेमुळे महादेव येथे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या नावाने स्थित झाले. गौतम ऋषींनी आणलेली गंगा तेथे गोदावरी नावाने प्रवाहित झाली. गौतम ऋषींच्या गायीला जीवनदान देणारी म्हणून तिचे नाव गोदावरी असे पडले. येथे शिवपिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे लिंगाच्या शीर्षामध्ये अंगठ्याच्या आकाराच्या 3 कपार आहेत. त्यात सुपारी एवढ्या आकाराची 3 लिंगे आहेत. ही 3 लिंगे ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 देवतांची म्हणजेच विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या शक्तींची प्रतीके आहेत. म्हणूनच अशा त्रिमूर्ती स्वरूप 3 नेत्र महादेवांना येथे त्र्यंबकेश्वर म्हटले जाते.
शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सतत वाहत असतो. मंदिराच्या प्रांगणात काळ्या पाषाणापासून बनलेला देखणा नंदी आहे. मंदिराच्या आवारात असलेल्या अमृतकुंडाचे पाणी श्री त्र्यंबकेश्वराला अभिषेकासाठी वापरले जाते. मंदिर परिसरात अनेक छोटी मंदिरे आहेत, तसेच अनेक संतांच्या समाधी आहेत. त्र्यंबकेश्वर परिसरात गंगा, गोदावरी, गायत्री देवी, जलेश्वर, रामेश्वर, गौतमेश्वर, केदारेश्वर, रामकृष्ण अशी अनेक प्राचीन मंदिरे आहेत. मंदिराच्या बाजूला कुशावर्त तीर्थ आहे. त्याची जन्मकथा अत्यंत रंजक आहे. शंकराच्या जटेतून मुक्त झालेली गंगा तेथे राहू इच्छित नव्हती. ती ब्रह्मगिरी पर्वतातून वारंवार नाहीशी होत असे. तिला थांबवण्यासाठी गौतम ऋषींनी तिची प्रार्थना केली आणि कुशाची, गवताची मदत घेऊन गोदावरीला बांधले. तेव्हापासून हा तलाव कुशावर्त तीर्थ म्हणून ओळखला जाऊ लागला आणि गोदावरी नदी गौतमी गंगा म्हणून प्रसिद्ध झाली. ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी नदी लुप्त होऊन या तलावात प्रकट होते. या तलावामध्ये नेहमीच भरपूर पाणी असते. या ठिकाणी 12 वर्षातून एकदा कुंभमेळा भरतो. कुंभस्नानाच्या वेळी शिव आखाडे याच कुंडात शाही स्नान करतात. होळकरांचे फडणीस असलेल्या पारनेरकरांनी कुशावर्त तीर्थाचा जीर्णोद्धार केला आणि या कुंडाचे महत्त्व म्हणजे या कुंडात स्नान केल्यामुळे आपली सर्व पापे मुक्त होतात. आणि आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रभू श्रीरामांनी आपल्या पित्यांचे त्रिपिंडी श्राद्ध याच ठिकाणी केले होते. मंदिराच्या बाहेरील बाजूस ऋणमुक्तेश्वराचे महादेव मंदिर आहे. येथे आपण डाळ अर्पण केल्यामुळे आपले सर्व कर्जे मुक्त होते आणि आपल्याला धनधान्य प्राप्त होते. संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू आणि सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी त्र्यंबकेश्वरमध्ये आहे. येथे वेधशाळा, संस्कृत पाठशाळा, कीर्तन पाठशाळा आणि प्रवचन संस्था आहेत. त्र्यंबकेश्वर येथे शास्त्रोक्त पद्धतीने वेगवेगळ्या पूजा व विधी केल्या जातात. त्यातलीच एक नारायण नागबळी पूजा ही वैदिक पूजा आहे, जी पितृदोषाच्या निवारणासाठी केली जाते. या पूजेसाठी 3 दिवसाचा कालावधी आवश्यक आहे. या 2 वेगवेगळ्या प्रकारच्या विधी केल्या जातात. नारायण नागबळी पितरांच्या असंतुष्ट आत्म्याच्या शांतीसाठी नारायण बळीची पूजा केली जाते. तसेच केलेल्या पापाच्या मुक्त होण्यासाठी नागबळी पूजा केली जाते. दोन्ही पूजा पितृदोष किंवा पितृशापातून मुक्त होण्यासाठी, तसेच पितरांच्या आत्म्यांना शांती मिळवण्यासाठी आणि नकळत सापाचा मृत्यू झाला असेल तर पापापासून मुक्त होण्यासाठी केले जातात. तुम्हाला श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाविषयीची माहिती कशी वाटली ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी माझ्या इन्क्रेडिबल इंडिया विथ पारस या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. हर हर महादेव. धन्यवाद.